संध्याकाळी 2 वाजता कमट नावाचा कुंभार गाढ झोपेमध्ये आहे आणि झोपेमध्ये असताना त्याच्या कानावरती शब्द येत आहेत, कमठा उठ. आणि आपल्या नगरीचा जो राजा सत्यवर्मा आहे त्याची मुलगी राजकुमारी सत्यवती हिच्याशी माझा विवाह लावून दे, कमठा उठ. असे शब्द कुंभाराच्या कानावरती येत आहेत आणि गाढ झोपेमध्ये असलेला कुंभार उठला. आजूबाजूला इकडे तिकडे पाहिलं, बघितलं तर त्याला काहीच दिसायला तयार नाही. हा आवाज येतोय कुठून? तो इकडे तिकडे बघून शोधून पुन्हा आपल्या बाजूवर येऊन झोपला. पुन्हा त्याच्या कानी शब्द पडू लागले, कमठा उठ आणि आपल्या नगरीची जी राजकुमारी आहे राजकुमारी सोबत माझा विवाह लावून दे. त्याची झोप मोडून गेली आणि तो उठून बाहेर इकडे तिकडे बघितला, परंतु त्याला काहीच दिसलं नाही. आणि हा आवाज कुठून येतोय? घाबरला आणि त्याला झोप लागलीच नाही. रात्रभर तसाच जागी राहिला. सकाळ झाली. नित्यनेमाप्रमाणे त्यांनी सगळं त्याची कामे करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी झोपल्यावर त्याला एक झोप लागली होती नव्हती तोपर्यंत रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये पुन्हा तोच आवाज, कमठा उठ, राजकुमारी सत्यवती सोबत माझा विवाह लावून दे. वारंवार ही वाणी त्याच्या कानावरती पडत आहे. आणि हे कोण बोलत आहे? कमट नावाचा कुंभार बाजावरून उठला. आज काय ते पत्ताच लावतो कोण बोलत आहे. आणि कमठाने काय केलं? उठून बघितलं इकडं तिकडं, त्याला काहीच दिसलं नाही. आणि त्याने शेवटी त्या जे गंधर्व आहे, गंधर्व गर्धभ रूपामध्ये असलेला गंधर्व म्हणला, ह्याला असं काही लक्षामध्ये येणार नाही आणि याला आपण काय करावं? याला आपण सांगावं, आपलं जी खरी काय हकीकत आहे ते सांगावं. आणि या कमठाला आपण सांगितल्याशिवाय ज्ञान होणार नाही. म्हणून गाढवाच्या रूपामध्ये असलेल्या गंधर्वाने कमठाला बोलवून घेतलं, कमठा इकडे ये. आणि मग त्यावेळेस आवाज लक्षात ध्यान करून बघितला असता कुंभाराच्या लक्षात आलं की हा आवाज आपलं नवीन आलेलं गाढव करला. त्या गाढवाजवळ गेला आणि आश्चर्यचकित झाला. गाढव बोलतोय. आणि गाढवाला कमठाने विचारला, कोण आहेस बाबा? असं कसं तू बोलत आहेस मनुष्यवाणीने? त्या गंधर्व रूपी गाढवाने सांगितलं, कमठा आपल्या नगरीचा जो राजा आहे सत्यवर्मा त्याची कन्या सत्यवती राजकुमारी सोबत माझा विवाह लावून दे आणि तुझे माझ्यावर अत्यंत उपकार होतील. अरे म्हणला, गाढव आहेस तू म्हणला आणि विवाह कुणासोबत करायचे तुला? राजकुमारी सोबत. भर दिवसा काही स्वप्न बघलेलं का काय तू? आणि हे काय शक्य? जगू दे बाबा मला राजाच्या कानावर जर ही वार्ता पडली तर राजा मला जगू द्यायचा नाही. बघत बघत ही वार्ता राजाच्या कानी गेली आणि राजाला ज्यावेळी कुंभारानं सांगितलं की महाराज माझं गाढव तुमच्या राजकुमारी सोबत लग्न करायचे म्हणते आणि मला माफ करा महाराज, मी नगर सोडून पळून चालू होतो या गाढवाच्या असल्या या बोलण्यामुळं. राजानं सांगितलं, गाढव नाही म्हणला, ते कोणीतरी दिव्यवाणी दिव्य रूपानं आलेला श्रापित या ठिकाणी देव आहे. त्याची परीक्षा घ्यावा आपण. जर त्याला माझ्या मुलीसोबत जर लग्न करायचं असेल तर त्याला सांग माझं हे मिथिला नगर जे पूर्ण नगरी आहे ते पूर्ण नगरी तांब्याची बनव म्हणा. आजच्या अध्यायामध्ये गाढवाच्या लग्नाची ही संपूर्ण कथा आहे. राजाने गाढवाला आट घातली, जर तुला माझ्या मुलीसोबत लग्न करायचं असेल तर पूर्ण नगरी तांब्याची करून दाखव. कोण आहे हा गाढव आणि कुठल्या शापामुळं मनुष्य लोकांमध्ये येऊन पडलेला आहे? काय आहे ही कथा? जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराच्या 25व्या अध्यायामध्ये. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। प्रस्तुत प्रसंगी चिंतनासाठी नवनाथ भक्ती सराचा 25वा अध्याय निवडलेला आहे। कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, लहानशा भर्तरीने आपल्या आई वडिलाच्या चितेला अग्नी देऊन व्यापारासमवेत अवंतिका नगरीकडे भर्तरीनाथ निघाले होते। लहान बाळ व्यापाऱ्यांसमवेत चाललेलं आहे आणि त्या व्यापाऱ्यासोबत प्रवास करत असताना भर्तरी आणि ते व्यापारी अवंती नगरी जवळ येऊन पोहोचले आणि त्या नगरी जवळ यायला त्यांना अंधार पडला आणि अंधारी रात्र झाल्यामुळं आता नगरीमध्ये कशाला जायचं म्हणून नगराजवळ एक धर्मशाळा होती। त्या धर्मशाळेमध्ये भर्तरी आणि सगळे व्यापारी धर्मशाळेमध्ये थांबले। संध्याकाळची वेळ होती, मध्यरात्र झाली आणि भयान अशा रात्री कोल्हेकुईचा आवाज येऊ लागला। सगळ्या व्यापाऱ्यांच्या कानावर पडला। सगळ्या व्यापाऱ्यांना थंडी वाजत होती आणि पांघरून घेतलं तरी सुद्धा थंडीचा प्रकोप जास्त असल्यामुळं ती थंडी व्यापाऱ्यांना झोपू देत नव्हती आणि त्यांच्या कानावरती कोल्हेकुई आल्यानंतर त्यांच्या काही लक्षात आलं नाही आता प्राण्यांची भाषा काय आहे ते त्यांच्या कसं लक्षामध्ये येईल। लहानसा भर्तरी प्राण्याच्या वन्यजीवांच्या हरिणी, वाघ, कोल्हे, मांजर, सगळे हे जे जंगली प्राणी आहेत सगळ्या प्राण्यांच्या सहवासात असल्यामुळं लहानांचा मोठा झालेला होता तो भर्तरी आणि त्याला प्राण्यांची भाषा अवगत होती। भर्तरीच्या कानावर कोल्ह्यांचा आवाज पडला। कोल्हे सांगत होते त्यांच्या भाषेमध्ये, हे व्यापाऱ्यांनो सावध व्हा, तुमच्यावरती चोरांची दहाड पडणार आहे। परंतु व्यापाऱ्यांना प्राण्यांची भाषा कळत नसल्यामुळं त्यांच्या काही लक्षात आलं नाही की प्राणी आहेत, मध्यरात्री कोल्हेकुई आहे त्याच्यामुळे हे ओरडत असतील। परंतु भर्तरीच्या सगळं लक्षात आलं की कोल्हे काय सांगत आहेत। भर्तरीने विचार केला, व्यापाऱ्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत। या व्यापाऱ्यांनी आपल्याला आपल्या दुःखाच्या अवस्थेमध्ये असणारा सांत्वना दिलं आणि या व्यापाऱ्यांनी मला अन्न दिलं, या व्यापाऱ्यांनी मला जेवू घातलं, आपल्या सोबत घेतलं, यांचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत आणि हे उपकार फेडण्यासाठी त्या कोल्हेकुईचा अर्थ काय आहे आपण यांना सांगावं म्हणून भर्तरीने व्यापाऱ्यांना सांगितलं, हे व्यापारी बांधवांनो, हे जे कोल्हेकुई आपल्याला आता ऐकू आली त्या कोल्ह्यांचं असं म्हणणं आहे, कोल्हे म्हणतात, व्यापाऱ्यांनो सावध राहा, झोपू नका, तुमच्या या मौल्यवान अशा सामुग्रीवरती व्यापाऱ्यांचा डाका पडणार आहे, त्यामुळे झोपू नका, सावध राहा। कोल्हेकुईचा अर्थ लहानशा भर्तरीने व्यापाऱ्यांना समजावून सांगितला आणि व्यापारी सुद्धा देश विदेशामध्ये जाऊन फिरत असताना त्यांना सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अनुभव होता की चोर आपल्या सामुग्रीवर, आपल्या व्यापाऱ्याच्या या धनावरती लुटेरा करतात आणि त्यांनी या भर्तरीवर निसंकोच, कुठल्याही प्रकारचा संकोच न करता ते हातामध्ये शस्त्र, काठ्या घेऊन सज्ज झाले। आपल्या जवळच्या जी मौल्यवान वस्तू होत्या ते मौल्यवान वस्तू लपवून ठेवल्या आणि हातामध्ये मशाली घेतल्या, संपूर्ण असं लख्ख प्रकाश केला, हातामध्ये काठ्या, शस्त्र घेऊन सज्ज झाले। काही वेळानंतर 40 ते 50 चोरांनी अचानक त्यांच्या धर्मशाळेवरती हल्ला केला। परंतु हे अगोदरच सज्ज असल्यामुळं त्या चोरांना प्रत्युत्तर देत हातामध्ये काट्या, हातामध्ये शस्त्र घेऊन चोरांना मारू लागले आणि हे अगोदरच सज्ज असल्यामुळं चोरांचं काही चाललं नाही त्यांच्या पुढे। आणि ज्या वेळेस यांनी चोरांना मार द्यायला सुरुवात केली त्यावेळेस चोर आता जीवाच्या आकांताने वाट भेटेल तिकडं पळून जाऊ लागले। चोर पळून गेले आणि व्यापाऱ्यांना आनंद वाटला, म्हणजे आज आपल्याला भर्तरीनं वाचवलं,
नाहीतर आपलं हे जे धन आहे, आपली ही जी सामुग्री आहे, सगळीच्या सगळी सामुग्री ह्या चोरांनी लुटून नेलं असतं. भर्तरीचे या ठिकाणी आभार मानले. बाळा म्हणले, तू सांगितलास म्हणून आम्ही सावध झालो, नाहीतर आज आमचं हे जे सामुग्री, आज आमचं धन या चोरांनी लुटून नेलं असतं. तुझे धन्यवाद बाळा. म्हणून लहानशा बाळाचे चोरांनी त्या धन्यवाद मानले. आणि भर्तरी सगळे चोर रात्री गप्पा मारत बसले. अजून जर त्या चोरांनी आपल्या सामुग्रीवर हल्ला केला, अजून जर त्या चोरांनी पुन्हा हल्ला करून आपलं सामुग्री लुटण्याचा जर प्रयत्न केला, आपण झोपूच नये, आपण या ठिकाणी जागर आहोत. अवंतिका नगरीच्या जवळ सगळे व्यापारी आणि भर्तरी थांबले. रात्र तशीच उलटत राहिली. आणि तिसऱ्या प्रहरामध्ये पुन्हा कोल्हेकुईचा आवाज ऐकू आला. लहानशा भर्तरीला त्या व्यापाऱ्यांनी विचारलं, भर्तरी, पुन्हा कोल्हेकुईचा आवाज ऐकू येतोय, काय म्हणत आहेत ते कोल्हे? असं म्हणाल्याबरोबर भर्तरीने सांगितलं, चित्रमा नावाचा राक्षस दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जात आहे. व्यापाऱ्यांनो, जो कोणी त्या राक्षसाचा वध करेल त्याला संपूर्ण या अवंतिका नगरीचं साम्राज्य भेटेल आणि संपूर्ण साम्राज्याचा तो अधिपती होईल, असं कोल्हे म्हणत आहेत. आणि त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या माथ्यावरती लावल्यानंतर अवंतिका नगरीचं साम्राज्य त्या पुरुषाला भेटणार आहे. यांचं बोलणं चालू होतं. योगायोगानं त्या ठिकाणी विक्रम आला होता आणि विक्रमाने सगळा वृत्तांत ऐकला. आणि या राजाला, या राक्षसाला मारल्यानंतर, त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या माथी लावल्यानंतर आपल्याला अवंती नगरीचं साम्राज्य भेटणार आहे. विक्रमाने ऐकलं आणि आपल्या कडेला असलेली तलवार विक्रमाने उपसली आणि राक्षसाला मारण्यासाठी निघाला. आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडेल, राक्षस कुठून आला आणि हा विक्रम कोण आहे? या विक्रमाची काय कथा आहे? विक्रमाची कथा लक्षात घ्या. त्याबद्दलची कथा अशी आहे, एकेकाळी हा जो राक्षस फिरणार आहे, एकेकाळी तो स्वर्गामधला गंधर्व होता. त्याचं नाव होतं चित्रमा. आणि चित्रमा नावाचा गंधर्व या ठिकाणी इंद्राच्या शापानं शापित होऊन या पृथ्वी तलावरती फिरत आहे. त्या मागची कथा जाणून घेऊया. भगवान शंकर आणि पार्वती माता कैलासामध्ये द्यूत खेळत बसलेले आहेत. दोघांचाही सुश्राव्य असा संवाद सुरू आहे. दोघेही खेळामध्ये मग्न आहेत आणि दोघेही खेळ खेळत असताना, दोघांचाही डाव सुरू असताना त्या ठिकाणी चित्रमा भगवान शंकराच्या आणि पार्वती मातेच्या दर्शनासाठी आला आणि चित्रमाने भगवान शंकराला, पार्वती मातेला मनोभावे वंदन केलं. भगवान शंकरांनी सांगितलं, या गंधर्वराज या, बसा, आसन ग्रहण करा. भगवान शंकरांनी चित्रमाला, गंधर्वाला बसण्यासाठी आसन दिलं. तो स्थानबद्ध झाला. भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा द्यूताचा खेळ सुरू आहे आणि त्यामध्ये फासे असतात. 1, 2, 4, 8 असे फासे पडल्यानंतर त्या फाशाच्या आधारे तो डाव पुढे सरकत असतो. हा द्यूत खेळ आहे. दोघही खेळत आहेत आणि चित्रमा पाहत आहे. आणि चित्रमा पाहत असताना फासा पडला 8चा आणि भगवान शंकर आणि पार्वती मातेमध्ये भांडण सुरू झालं. भगवान शंकर म्हणाले, हा 9चा फासा आहे, आणि पार्वती माता म्हणाल्या, हा 8चा फासा आहे. आणि दोघांमध्ये आता तिसरा या ठिकाणी असणारा पंच म्हणून दोघांनी या चित्रमाला विचारलं, गंधर्वराज, आता तुम्हीच सांगा. पार्वती माता म्हणतात, हो का, बघा, भगवान शंकर म्हणतायत 9 नंबर पडलेला आहे आणि मला तर तो 8 नंबर दिसतोय. आता तुम्हीच काय ते न्याय निवाडा करा, तुम्हीच आमचे पंच आहात.
असं पार्वती मातेनं म्हटल्यावर चित्रमानं त्या ठिकाणी धूर्तपणा केला. भगवान शंकराकडून आपण बाजू द्यावं, भगवान शंकराकडून सांगावं, 9 नंबर पडला आणि भगवान शंकराकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि भगवान शंकराची बाजू घ्यावं, या उद्देशानं चित्रमानं सांगितलं, पार्वती माता हा तर 9 नंबर आहे, 9 नंबर पडलेला आहे आणि तुम्ही 8 नंबर म्हणताय. नाही नाही, भगवान शंकराचंच बरोबर आहे, हा 9 नंबर आहे. पार्वती मातेला राग आला आणि आपल्या डोळ्यासमोर 8 नंबर पडलेला असताना सुद्धा चित्रमा 9 नंबर पडलेला आहे म्हणून सांगतोय. त्या गंधर्वाचा खोटेपणा, त्या गंधर्वाचा दुष्टपणा पार्वती मातेला सहन झाला नाही आणि पार्वती माता राग आला आणि राग येऊन पार्वती मातेनं रागारागामध्ये श्राप दिला. गंधर्वा, तू दुष्ट आहेस, तू पापी आहेस, धूर्त आहेस. या द्यूत खेळामधला 8 नंबर पडलेला असताना सुद्धा तू 9 नंबर म्हणून सांगितलास, भगवान शंकराची बाजू घेतली, तू खोटं साक्ष दिलास, यामुळे मी तुला श्राप देते, जा पृथ्वी तलावरती राक्षस होऊन फिरशील. पार्वती मातेचा श्राप ऐकला आणि चित्रमा थरथरा थरथरा कापू लागला आणि भगवान शंकराच्या पायावरती गडबडा लोळू लागला. महादेव, आपली बाजू घेऊन मी या ठिकाणी खोटं सांगितलं, मी अधम आहे, मी पापी आहे आणि या पाप्याला आपण पदरामध्ये घ्या, या पाप्याचा आपण उद्धार करा. पार्वती मातेनं मला अत्यंत कठोर असा श्राप दिलेला आहे. मी स्वर्ग लोकामधला गंधर्व, मी या पृथ्वी तलावरती राक्षस पोळीमध्ये राक्षस होऊन फिरणार आणि मला उशाप द्यावा. महादेवा, आपल्यामुळं मी आपली बाजू घेतली आणि त्यामुळं मला हा श्राप लागला, कृपा करून मला उशाप द्या. महादेवाची स्तुती केल्यानंतर महादेवाला त्याची दया आली आणि भगवान शंकरांनी सांगितलं, गंधर्वराज, तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. या ठिकाणी मी तुम्हाला उशाप देतो. तुम्ही तुमच्या या वाईट वर्तणुकीमुळे, या खोट्या साक्षीमुळे तुम्हाला श्राप लागला आणि तुम्ही मृत्यू लोकामध्ये राक्षस होऊन फिरणार, परंतु 12 वर्षाच्या काळानंतर तुम्ही या शापातून मुक्त होसाल. चित्रमानं हात जोडला, महादेवा, कसं मुक्त होईन त्याबद्दल कृपा करून मला सांगा बरं का. भगवान शंकर सांगतायत, विक्रम जो सुरोचनचे पुत्र आहे, सुरोचनाचा पुत्र विक्रम जंगलामध्ये तुझा वध करेल आणि तुझा वध करून ज्या वेळेस तुझ्या रक्ताचा टिळा तो त्या विक्रमाच्या माथी लावेल, त्यावेळी तू त्या वरामधून मुक्त होशील आणि तुझा वध झाल्यानंतर तू या शापातून मुक्त होशील. चित्रम्यांनी सांगितलं, महादेवा, मी कसं मुक्त होईन म्हणले, आणि सुरोचन पुत्र जो विक्रम आहे तो मला कशासाठी मारेल आणि त्याला मला मारून काय मिळेल, त्याबद्दल सगळा वृत्तांत सांगा. भगवान शंकरांनी म्हटलं, या राक्षस कुळामध्ये तू जंगलामधून फिरत असताना आपले जे द्रुमिल नारायण आहेत, द्रुमिल नारायण भर्तरीच्या रूपानं पृथ्वी तलावरती संचार होतील आणि तुझ्याबद्दलची सर्व हकीकत विक्रमाला सांगतील आणि त्यावेळेस विक्रम तुला मारेल. द्रुमिल नारायणाबद्दल सर्व वृत्तांत सांगितला आणि द्रुमिल नारायणाचा अवतार पुढे चालून सगळा वृत्तांत विक्रमाला सांगेल आणि आपल्याला विक्रम मारल्यानंतर आपण या शापातून मुक्त होऊ असं या ठिकाणी त्या चित्रमाला कळालं आणि आपण शापातून मुक्त होऊ. त्याला आनंद वाटला. काही का असेना, शापातून आपण मुक्त झालेलो आहे. आणि चित्रमा त्या ठिकाणी कालांतराने पार्वती मातेने दिलेल्या शापानुसार गंधर्व रूप पालटून, गंधर्व त्याला श्राप लागल्यामुळं तो पृथ्वी तलावरती येऊन राक्षस रूपामध्ये पडला. राक्षसाचं काय आता, राक्षस खाद्य राक्षसाचं, पशु पक्षी मारायचे आणि आपली उपजीविका भागवायची. आता राक्षसाची जर ही कथा आपण ऐकली, परंतु हा जो सुरोचन आहे, या सुरोचनाची काय कथा आहे
चित्रमाला तर शाप लागला, तो पृथ्वी तलावरती मृत्यू लोकामध्ये राक्षस होऊन फिरू लागला. परंतु जो हा सुरोचन आहे, सुरोचनाची काय कथा आहे ती कथा आपण ऐकूया. सुरोचन, एकेकाळी सुरोचन गंधर्व होता आणि स्वर्गलोकीमध्ये अमरपुरीमध्ये इंद्रदेव सगळेच्या सगळे गंधर्व लोक मोठी सभा भरलेली आहे. सभेमध्ये सुंदर अशा दिसणाऱ्या अप्सरा, मेनका, तिलोत्तमा त्यांचं गायन सुरू आहे. त्या गायन करत करत त्या नृत्य करत आहेत आणि त्या सुंदर दिसणाऱ्या अप्सरा त्यांच्या नृत्याला, त्यांच्या गायनाला मोहित होऊन सुरोचन भान हरपला. आपलं अप्सरांचे हावभाव पाहिले, मेनका आणि तिलोत्तमाकडे पाहिलं आणि सुरोचनानं नृत्य सुरू असताना आणि सुंदर अशा या कार्यक्रमामध्ये त्याचा काम जागृत झाला आणि मेनकेकडे पाहून तो आपलं भान हरवला आणि कामातूर होऊन चालू असलेल्या कार्यक्रमामधून तो ताडकन उठला आणि मेनकेचा हात धरून सगळ्यांसमोर तिच्याशी जोर जबरदस्ती करू लागला. इंद्राने पाहिलं मेनका गंधर्वापासून आपला हात सोडवू पाहते आणि भर सभेमध्ये दुष्ट कृत्य हे या सुरोचनाचं सुरू आहे. कामाने उन्नत झालेला कामातूर होऊन सगळ्या या इंद्राधिकांच्या कार्यक्रमामध्ये भर सभेमध्ये येऊन मेनकेचा हात धरावा आणि तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करावा, हा मोठा अपराध इंद्राला सहन झाला नाही आणि मेनका त्या तावडीतून तिच्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मेनकेला काही त्याचा हात सुटेना आणि त्यावेळेस इंद्रदेवानी मध्यस्थी करून मेनकेचा हात सोडून दिला. राग आला इंद्राला आणि राग येऊन इंद्राने सुरोचनाला शाप दिला. सुरोचन गंधर्वाला इंद्र म्हणतो, सुरोचना शोभत का हे तुला? तू गंधर्व आहेस, स्वर्गलोकीचा गंधर्व आहेस आणि एवढी भर सभा सुरू असताना माझ्या सभेमध्ये मेनका या अप्सरेचा तू हात धरावा आणि दुष्कृत्य करण्याचं या ठिकाणी धाडस करावं. जा, मी तुला श्राप देतो, पृथ्वी तलावरती गाढव होऊन फिरशील तू. श्राप ऐकल्या बरोबर सुरोचन भानावर आला आणि सुरोचन थरथर थरथर कापू लागला. सुरोचनानं या ठिकाणी इंद्राची स्तुती केली आणि इंद्राला उशाप मागितला. भगवान, माझं चुकलं, मी कामाने कामातूर होऊन हे दुष्कृत्य करण्याचं ह्या साहस केलं आणि कृपा करून आपण माझ्यावरती अनुग्रह करा, मला या अभिशापातून मला मुक्त करा. महाराज, माझं चुकलं आणि कृपा करून या बालकाला, तुम्ही माझी आई आहात, आपल्या पोटामध्ये या बालकाचा अपराध घ्या. असं म्हणून सुरोचनाने इंद्रदेवतांचे पाय धरले. त्याची स्तुती ऐकून इंद्राचा राग शांत झाला आणि इंद्राने सांगितलं, सुरोचना, हे दुष्कृत्य करण्याचं तू सामर्थ्य केलंस, त्या योगे तुला मृत्यू लोकामध्ये गाढव होऊन फिरत राहावं लागल. परंतु 12 वर्षाच्या नंतर ज्यावेळी तू या अवंतिका मिथिला नगरीमध्ये गाढव होऊन फिरशील, मिथिला नगरीचा राजा जो सत्यवर्मा आहे, सत्यवर्म्याची मुलगी राजकुमारी सत्यवती हिच्यासोबत तुझा विवाह झाल्यानंतर तू शापामधून मुक्त होशील. हे अभिवचन सुरोचनाने ऐकलं आणि मनाला अतिशय समाधान वाटलं. योगे योगे का होईना राजकुमारी सत्यवतीशी आपला विवाह होणार आहे आणि काही का असना भगवान इंद्रांनी आपल्याला उशाप दिला. त्याला थोडस समाधान वाटलं आणि इंद्राचा श्राप लागल्यामुळे
तो या मृत्यू लोकावरती एका अरण्यामध्ये गाढवाच्या वेशामध्ये, गाढवाच्या रूपामध्ये येऊन प्रगटला. जंगलामध्ये तो फिरू लागला. आता गाढवाचा देह प्राप्त झाल्यामुळं इकडं तिकडं चरत फिरायचा आणि अन्य जीवापासून, अन्य हिंस्र प्राण्यापासून आपलं संरक्षण करायचं. तो सुरोचन होता, गंधर्व होता, परंतु त्याच्या कृत्यामुळे त्याला हा श्राप लागला आणि वनामध्ये गाढव होऊन फिरू लागला. एके दिवशी काय झालं, कमट नावाचा कुंभार, त्याचे 10-12 गाढव होते आणि त्याचे गाढव चरत 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 काय केले, वनामध्ये आले. गावाच्या कडेला इकडं तिकडं सुरोचन, या ठिकाणी कमट कुंभार सगळीकडे फिरत आहे. त्याला आपली गाढव दिसायलाच तयार नाही. गावाच्या बाहेर बघितला, वेशीवर बघितला, इकडं तिकडं, त्याला गाढवच सापडत नाही. आणि तो फिरत फिरत जंगलामध्ये आला. जंगलामध्ये पाहिलं, त्याला ती गाढव दिसली. त्याची गाढवच होती 12 आणि 10-12 गाढव असणारा तो कमट, त्या गाढवामध्ये हा सुरोचन मिसळला. आणि त्या कुंभाराच्या लक्षात आलं, कोणतरी म्हणले हा तिसराच गाढव, म्हणले कुणाचा तर गाढव चुकून आपल्या गाढवाच्या ह्याच्यामध्ये आलंय गडे, म्हणले या कळपामध्ये. काय करावं, कुणी तर आलं तेच त्याचा त्याला देऊन टाकावं. परंतु त्यानं पाहिलं, गाढव दुसऱ्या गाढवासारखं नव्हतं, त्याचं तेजच अलौकिक आणि पांढरा शुभ्र असणारा तो गाढव वेगळंच दिसायला हे गाढव. काही का असणार, बघू ज्या वेळेच त्या वेळेला बघू. गाढवासोबत हाकाललं आणि आपल्या घरी आणून सगळ्याला बांधलं. काही काळ उलटून गेला आणि मिथिला नगरीमध्ये राजाचं शासन चालू आहे. मिथिला नगरीमध्ये आणि सत्यवर्मा राजा अतिशय प्रजेची काळजी करणारा, प्रजेचं सुख प्रजेचं दुःख सगळ्या या सुख दुःखामध्ये सहभागी होणारा मिथिला नगरीचा राजा सत्यवर्मा आपलं राज्य करत आहे. आणि मिथिला नगरीमध्ये कमठ नावाचा कुंभार आपले नित्यकर्म करीत आहे. कमठ संध्याकाळी, एके दिवशी संध्याकाळी कमठ झोपी गेला. आता या गाढवाच्या रूपामध्ये सुरोचन गंधर्व आलेला होता. सुरोचनाला सगळं या ठिकाणी कळत होतं. परंतु आता राजकुमारी सोबत विवाह आपण कसं करायचा, हा मोठा प्रश्न त्याच्या मनामध्ये पडला. राजकुमारी सोबत कसा विवाह करायचा, त्याला काय करावं काहीच कळायला तयार नाही. परंतु त्याच्या लक्षात आलं की आपण आता काही का असेना मिथिला नगरीमध्ये आलेलो आहोत. संध्याकाळी कुंभार झोपलेला आहे. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये गाढ झोपेमध्ये असताना कुंभाराच्या कानावरती आवाज आला, हे कुंभारा, कमठा उठ, राजकुमारी सत्यवती सोबत माझा विवाह लावून दे. कमठा उठ, राजकुमारी सत्यवती सोबत माझा विवाह लावून दे. हे शब्द त्याच्या कानावरती पडले आणि तो खडबडून उठला. त्याची सगळी झोपच उडून गेली. कोण आहे बाबा बोलत. त्यानं बाहेर येऊन आपल्या झोपडीचं दार काढलं आणि फाटक काढून बघितलं. बाहेर तर कोणीच नाही. कोणता चोर आला का बघितला, इकडे तिकडं गाढव आहेत का बघितले, तेच त्याचे गाढव होते सगळं. आणि कमठाला त्या दिवशी काही कळायला तयार नाही की हा आवाज कुठून येतोय. काही काळ उलटून गेला. त्या दिवशी मध्यरात्री तो झालेला प्रकार त्यानं पत्नीला सांगितला त्याच्या. आणि अगं म्हणले, हे रात्रीच्या टायमाला मी झोपल्यावर माझ्या कानावर आवाज पडलेला आहे. आणि कुंभारा, हे कमठा उठ, राजकुमारी सत्यवती सोबत माझा विवाह लावून दे. आणि संध्याकाळी ही कोण बोलाले की ग, मला काही कळायला तयार नाही. आपल्या पत्नीला सगळा वृत्तांत सांगितला. तिनं म्हणली, काय नाही हो, तुम्हाला भास झाला असं. कोण तुम्हाला बोलाले म्हणली, उग काय तर तुम्ही म्हणला, जाऊ द्या म्हणले, चलत राहते, काही टेन्शन घ्यायचं नाही तेवढं. आणि कामाच्या व्यापामुळे होत असेल,
दिवसभर या ठिकाणी माती आणावं, माती घडवावी, मडवावी. एखादी वेळेस तुम्हाला भास होत असेल, तुम्ही काय करा, कुठलं या ठिकाणी काळजी करू नका आणि निवांत होऊन राहा. कालांतरानं त्याच्यावरती म्हणजे कठीण प्रसंग ओढवले कुंभारावरती आणि त्याला त्याची सगळी गाढवं विकावं लागली. सगळी गाढवं विकल्यानंतर आता त्याच्याकडे एकच गाढव राहिलं. ते चुकून आलेलं नवीन गाढव त्याच्याकडे एकच राहिलं. त्यानं विचार केला, हे आपलं गाढव नाही तर याला आपण विकावं कसं. नीती बघा कुंभाराची. आणि कुंभाराने त्या गाढवाला विकलं नाही, बाकी सगळ्यांना विकून त्याच्यावरची जी प्रसंग आलेला होता, त्याच्यावरची काही कुठली परिस्थिती ओढवलेली होती, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी सगळे गाढव विकून मोकळा झाला. त्याच्याकडे आता एकच गाढव आहे. नित्यनेमाप्रमाणे त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. आणि एके दिवशी संध्याकाळी झोपलेला असताना मध्यरात्री रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये त्याच्या कानावरती पुन्हा तोच आवाज आला. आणि यावेळी सुरोचनाला लक्षात आलं, म्हणले येड आहे म्हणले कुंभार, किती दिवस झालं मी याला म्हणतोय, हा काही लक्षात घेत नाही. आणि याला आपलं खरी हकीकत सांगितल्याशिवाय याच्या काही लक्षामध्ये यायचं नाही. आणि आपला काय सत्य म्हणजे खरा जो काही वर्तमान आहे, खरी जी वार्ता आहे, आपण याला सांगावी असं सुरोचनानं ठरवून त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या प्रहरामध्ये पुन्हा यावेळी आता कुंभाराला आवाज दिला, कमठा उठ, जागी हो, इकडे. आणि कमठाने यावेळेस लक्ष दिलं. म्हणले ह्यावेळेस ये म्हणलाले. कोण आहे बघावंच म्हणले. ह्याचा काय ते आपण या ठिकाणी छडा आज लावूनच टाकावा. कोण आहे आणि आपल्याला कोण सतावत आहे. संध्याकाळी उठला आणि उठून बघितलं तर काय, ये कमठा इकडं. गाढवाच्या तोंडातून शब्द ऐकले आणि आश्चर्यचकित झाला. गाढव बोलतय. आणि आश्चर्यचकित झालेला तो कुंभार गाढवाजवळ येऊन म्हणते, अरे बाबा, तू तर माणसासारखं बोलायलास, कोण आहेस तू. गाढवानं सांगितलं, माझी काय हकीकत आहे मी तुला आत्ताच सांगू शकत नाही, आणि श्रापामध्ये मी अडकलेला आहे. काय कर, राजकुमारी जी सत्यवती आहे, राजकुमारी सत्यवती सोबत माझा विवाह लावून दे आणि तुझे माझ्यावरती लय मोठे उपकार होतील. कुंभारा, एवढं माझं काम कर गडे. कुंभारानं ऐकलं. तुझं काही डोकं जागेवर आहे का म्हणला. काय बोलायलास, तुझ्या लक्षात आहे का म्हणला. अरे म्हणले, तू रंक, तू राजा, अरे मशकाला, मेरूची, काजव्याला, सूर्याची आणि भिकारड्या गोसाव्याला भगवान शंकराची बरोबरी करता येईल का. आणि तू गाढवाईस गाढव, आणि तू काय बोलायलास, तुझ्या लक्षात यायले का. राजकुमारी आहे ती सत्यवती, आणि राजकुमारी सोबत तुझा विवाह लावून दे म्हणालायस. जगू दे बाबा, मला करून खावला लाव आधीच, आणि चालू आहे सुखानं संसार. राजाला जर हे कळालं तर का म्हणला, मला जिवंत मारून टाकेल म्हणला. मला मृत्यूदंडाची राजा शिक्षा देईल, भर दिवसा काटा काढून टाकेल म्हणलं माझा राजा. गाढवासोबत माझ्या मुलीचं लग्न लावाय, तू माझ्यासोबत ही चेष्टा करतोयस का म्हणून. नगरे बाबा म्हणला, की तू कोण आहेस, काय, मला काही देणं घेणं नाही बाबा, आणि मला माझा जीव प्यारा आहे, आणि मी असलं काही राजाला सांगायच्या भानगडीत पडणार आहे बाबा. काय ते तुझं बघ, आणि मी तुझं ऐकणार नाही. त्या गाढवानं विचार केला, काय करावं लागेल बाबा म्हणलं. आता ह्याला काय लक्षातच यायला तयार नाही, काय करावं लागेल, काय उपाय करावा लागेल. म्हणून तो उपाय शोधू लागला. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली, आणि सकाळ झाल्यावर कुंभारानं आपल्या बायकोला सांगितलं, अगं म्हणला, आपलं ते नवीन आलेलं गाढव आहे का, लय हुशार गाढव आहे म्हणला, माणसासारखं बोलतय म्हणला. बोलते तर बोलते म्हणला, काय राजाच्या राजकुमारी सोबत विवाह लावून दे म्हणला, लग्न करून दे म्हणला. राजा बुटानं हानील का नाही म्हणला. आणि राजाला जर ही गोष्ट कळाली ग, आपल्या दोघांचं काही खरं नाही बघ. काय कर, चटकन काय असेल ती आपला पसारा सगळा भर, आणि आपण हे राज्य सोडून जाऊयाकडे.
या मिथिला नगरीतून आधी बाहेर पडावं आपण, नाहीतर ही गाढव आपल्याला मारल्याशिवाय बसणार शांत. राजकुमारी सोबत लग्न लावून दे म्हणलाले. माणसाचा गाढवासोबत विवाह होते का? लग्न होतंय का? राजकुमारी आहे ती, त्या गाढवासोबत लग्न करील का? आणि डोकं फिरलं या गाढवाचं. आपण काय करावं? आपलं हित कशामध्ये आहे? आपण लवकरात लवकर हे मिथिला नगरी सोडून जाण्यातच आपलं हित आहे, असं आपल्या पत्नीला कुंभाराने सांगितलं. घरामधला सगळा पसारा भरला, भांडे कुंडे सगळे कपडे भरले आणि संसाराच्या उपयोगी वस्तू जे काही थोडं बहुत धन होतं ते घेऊन सगळंच्या सगळं गाढवाच्या त्याच पाठीवर लादलं. बेट्या म्हणला, तू नाटक करायला आहेस, तू असं ऐकनास बेट्या, चल म्हणला तुझ्यावर आता तुला दुसरीकडे नेऊन तुला बघ कसं कामाला लावतो. पाठीवर तुझ्या वज्ज दिलं का मग कळल राणी सोबत लग्न करायचे का तुला. बर बेट्या म्हणला, गाढव होऊन तुला लई कुणा कुणासोबत लग्न करा वाटाले रे म्हणला. थांब तुला मोकळं करतो मी आता. असं म्हणून त्या कुंभारानं सगळाच आपला संसार त्याच्या पाठीवर लादला. गाढवाला हाणत हाणत आपल्या पत्नीला घेऊन गावाच्या बाहेर निघाला. परंतु अगोदरच्या काळी जे राजाच्या नगरी होत्या, अवंतिका नगरी असेल, मिथिला नगरी असेल, त्या नगरीच्या वेशीवरती पहारेकऱ्यांचा पहारा दिला जायचा आणि पहारेदारांना विचारल्याशिवाय नगरामध्ये प्रवेश कुणाला नव्हता, बाहेर कुणाला जाऊ दिलं जात नव्हतं. आणि राजाच्या राज आज्ञेशिवाय कोणाला नगरामध्ये घ्यायचं आणि कुणाला नगराच्या बाहेर पाठवायचं राज आज्ञेशिवाय काहीच होत नव्हतं. आणि लपून छपून जंगलाची वाट धरला आणि जंगलाच्या वाटानं गाढवाला सगळ्याला हाकलत निघाला. पुढे बघितला तर काय, राजाचे त्याला दूत दिसले. अरे म्हणले, हे पहारेकरी आहेत, हे सेवेकरी आहेत, यांना खोटं बोलून चालणार नाही. आणि त्या सगळ्या पहारेकऱ्यांनी याला पकडलं. कुठं जाऊ लागलायस म्हणला कुंभारा, सगळंच्या सगळं या ठिकाणी तुझा संसार भरलायस म्हणला, गावा या गाढवावर लादलायस, सगळा संसार भरून चाललायस कुठं तू? आणि आम्हाला सांग म्हणले, काय भानगड आहे नेमकं, कुठं चालायस नगरी सोडून, काय केलायस तू सांग. बक्कळ त्या पहारेकऱ्यांनी त्या सैनिकांनी विचारलं, परंतु त्या सैनिकाला काही पत्ता लागू दिला नाही. आणि नंतर हे असं काही सांगत नाही, आपण राजाला सांगावं. जे काही झालेला वृत्तांत आहे, जे काही झालेली घटना आहे, आपण राजाला सांगावी. आणि राजा जे काही आज्ञा देतील, राजाच्या आज्ञेनुसारच आपण याला सोडायचं का याला नगरीमध्येच ठेवायचं. त्या सैनिकामधले काही सैनिक राजाकडे गेले पळत. आणि राजाकडे गेल्यानंतर राजाच्या कानावरती सगळा वर्तमान सांगितला. महाराज, आपल्या नगरीचा जो कमठ नावाचा जो कुंभार आहे, गाढवावरती आपला सगळा संसार लादलेला आहे, सगळाच्या सगळा पसारा गाढवावरती भरून आपली नगरी सोडून तो जाण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही त्याला पकडलं आणि त्याला त्या वेशीवरती तिथंच पहारेकऱ्यांच्या ताब्यामध्ये देऊन आम्ही या ठिकाणी तुमच्याकडे आलेलो आहोत. काय करायचं महाराज? राजाने सांगितलं, म्हणले, माझ्या नगरी मधला कुंभार, काय कमी पडलं त्या कुंभाराला? आणि काय कशासाठी तो पळून जात आहे? काय कारण आहे पळून जाण्याचं? त्याला आपण सगळा काय वृत्तांत विचारूया आणि त्यानंतर काय करायचं, काय ठरवायचं ते आपण नंतर ठरवूया. राजाने पहारेकऱ्यांना आज्ञा दिली. जावा म्हणली, जावा कुंभाराला घेऊन या. दरबारामध्ये कुंभाराला हजर करण्यात आलं. आणि राजा कुंभाराला विचारतो, कुंभारा, काय झालं? मिथिला नगरीचं एवढं उत्कृष्ट राज्य असताना, एवढं सुंदर असं राज्य चालू असताना, या राज्यामध्ये तुला काय कमी पडलं आणि तू कशासाठी हे राज्य सोडून जातोयस? ऐश्वर्य संपन्न असणारं राज्य, या ठिकाणचा राज्य करता मी सत्यवर्मा आपल्या प्रजेला पोटच्या बाळाप्रमाणे जपतो, त्यांच्या सुखदुःखाचं मी काळजी घेतो. आणि एवढं असताना तू कशासाठी माझी नगरी सोडून चाललेला आहेस? काय कारण आहे?
मला सांग. आता कुंभारा पुढे प्रश्न पडला, काय सांगावं लागेल बाबा राजाला. म्हणलं आता विचार करू लागलाय. राजाला जर खरं सांगितलं आणि राजाला जर राग आला, आपला आता काही खरं नाही. काय करावं बाबा, सांगाव तरी एक ताप आहे, नाही सांगाव तरी एक ताप आहे. काय करावं असं म्हणून भर दरबारामध्ये कुंभार म्हणला, महाराज एक असा वृत्तांत आहे म्हणला, मी जो तुम्हाला तो जर वृत्तांत सांगितला, तुम्ही मला जाग्यावरच या ठिकाणी मृत्यूदंड देचाल म्हणला, मला फाशीची शिक्षा तुम्ही देचाल. आणि महाराज या वृत्तांतामुळं मी नगरी सोडून जात आहे. राजा म्हणला, अरे काय आहे मला सांग तर. नाही महाराज म्हणला, एवढ्या दरबारामध्ये मी तुम्हाला नाही सांगू शकत. या दरबारामध्ये सगळीच्या सगळी मंडळी उपस्थित आहेत आणि एवढ्या समोर मी नाही सांगू शकत. तुम्हाला एकांतामध्ये मी काय जो मला अडचण आहे, काय माझ्याकडे मला तुम्हाला जो वृत्तांत सांगायचा आहे, एकांतामध्ये मी सांगेन महाराज तुम्हाला. त्याची अडचण राजाने लक्षामध्ये घेतली आणि राजा कुंभाराला म्हणतो, शिपायांनो कुंभाराला घेऊन या म्हणले एकांत ठिकाणी. आणि एकांतामध्ये बोलवून कुंभाराला राजा विचारतो, ठीक आहे आता इथं कोणी नाही, सैनिक नाहीत, दूत नाहीत आणि मंत्रिमंडळ सुद्धा नाही, सांग आता काय झालं. आणि कुंभाराने हात जोडलं महाराज. त्याच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागलं आणि रडत 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 म्हणाला, महाराज अगोदर मला वचन द्या की मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही मला मृत्यूदंड देणार नाही, तुम्ही मला मारणार नाही, मला आधी वचन द्या महाराज. अतिशय घाबरलेला होता कुंभार. राजाने सांगितलं, काय ठीक आहे म्हणले, काय असेल ते सांग, मी तुला नाही मारणार आणि तुला मी या ठिकाणी दंड कशासाठी देऊ म्हणले. आणि म्हणले रडू नको, काय तुझं वृत्तांत आहे ते मला सांग. कुंभाराने सांगितलं, महाराज एके दिवशी मी वनामध्ये गेलेलो असताना माझे गाढव सगळेच्या सगळे वनामध्ये गेले होते आणि त्या गाढवासोबत एक दुसरं नवीन गाढव आलं आणि मी त्या गाढवाला माझ्या गाढवासोबत कुणाचं तर चुकून आलेलं असावं म्हणून मी या ठिकाणी आलो. आणि महाराज मी संध्याकाळी झोपलो, संध्याकाळी ते गाढव उठलाले आणि संध्याकाळी मला म्हणलाले, तो राजकन्या जे राजकुमारी सत्यवती आहे तिच्यासोबत माझं लग्न लावून दे म्हणलाले. महाराज गाढव माणसासारखं बोललाले. आणि हे जर वृत्तांत सगळ्या नगरीमध्ये कळाला, तुम्हाला जर कळाला, तुम्ही मला शिक्षा देचाल आणि आपण दिलेली शिक्षा कशाला भोगावी आणि आपण देत असलेल्या शिक्षेपोटी भिवून घाबरून मी आपली नगरी सोडून जात आहे महाराज. हा आहे सगळा खरा वृत्तांत. राजाला काय ती सगळी गोष्ट कळाली. राजाने मनामध्ये विचार केला, ज्या अर्थी गाढव बोलत आहे त्या अर्थी हा गाढव नाही, गाढवाच्या रूपामध्ये कोणतरी श्रापित असलेला देव या ठिकाणी आलेला असावा असं राजाने गृहीत धरलं. आणि राजाने परीक्षा पाहण्याचं ठरवलं. कुंभाराला सांगितलं, कुंभार ऐक, आपण त्या गाढवाची परीक्षा घेऊया, कोण आहे ते गाढव बघूया. आणि त्यानं म्हणलं की महाराणी आपल्या राजकुमारी सोबत विवाह करायचा. ठीक आहे, आपण काय करू, त्या गाढवाची परीक्षा घेऊ. आणि तू काय कर, आता त्या गाढवानं तुला म्हणलं की माझा राजकुमारी सोबत विवाह करून दे, तू म्हणायचं मी सगळा वृत्तांत महाराजाला नेऊन सांगितला. आणि महाराजांनी एक आट घातलेली आहे. ती आट अशी आहे, एका रात्रीमधून तू सगळीच्या सगळी नगरी तांब्याची करून दाखव असं म्हण. आणि त्यानं जर खरं केला तर मी तुला वचन देतो, मी माझ्या मुलीचं लग्न त्या गाढवासोबत लावून देईन. कुंभाराला बरं वाटलं. आणि तुला घाबरायचं काही कारण नाही म्हणले, मला येऊन सांगाव का नाही म्हणले, तवाच तुझ्या या शंकेचं निवारण केलं असतो मी. आणि आता कुंभाराला बरं वाटलं. राजाने अभिवचन दिल्यावर आता म्हणले आता घाबरण्याचं काही कारण नाही. आणि कुंभाराने आता या गाढवाची परीक्षा घ्यायचं ठरवले.
नित्यनेमाप्रमाणे संध्याकाळी झोपी गेला. संध्याकाळी 2 वाजताच बोलायचं बरं का, दिवसा नाही बोलायचं गाढव. सुलोचनानं म्हणला, हे कमठा उठ, राजकुमारी सत्यवती सोबत माझा विवाह लावून दे, माझं लग्न लावून दे सत्यवती सोबत. असं म्हणाल्यावर कमठ उठला आणि आता त्या गाढवाजवळ गेला आणि त्या गाढवाला म्हणला, ठीक आहे म्हणला, मी तुझा जी काही वृत्तांत आहे ती तुझी बातमी मी राजापर्यंत सांगितली आहे, परंतु राजानं विवाहासाठी एक आट घातलेली आहे. कोणती आहे ती आट? आणि ती विवाहाची आट अशी आहे, तू जर एका रात्रीमध्ये ही मिथिला नगरी सगळीच्या सगळी नगरी, तू जर तांब्याची जर नगरी रात्रतून केलीस तर म्हणले तुझा विवाह महाराज गाढवासोबत म्हणजे आपली कन्या तुझ्यासोबत द्यायला तयार झाले, तुझ्यासोबत आपल्या कन्येचं लग्न लावून देण्यासाठी महाराज तयार झालेले आहेत. आणि हसला, गाढव हसला. अरे म्हणला, ज्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये एवढं सामर्थ्य आहे, प्रत्यक्षात चिंतामणी कामधेनू आणि परीस जर राजाने मागितला असता ते सुद्धा दिलं असतं. आणि राजाने मागून मागून मागितलाय काय तर तांब्याची नगरी. राजाने जर सांगितलं असतं की एका रात्रीमध्ये सोन्याची नगरी करून दे, तर एका रात्रीमध्ये सुवर्णाची नगरी सुद्धा करून दिलेली असती. परंतु म्हणले काय मागितले हे राजाने? बरे असो म्हणले, ज्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे, ज्यांच्या त्यांच्या नशिबाप्रमाणे, ज्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे जे ते वागतात बोलतात. ठीक आहे म्हणले, राजाची आट मला मान्य आहे. आणि मध्यरात्रीमध्ये सुरोचन त्या गाढवानी प्रार्थना करायला सुरुवात केली. विश्वकर्मा ऋषी विश्वकर्माची या ठिकाणी प्रार्थना करू लागले, त्यांची स्तुती करू लागले. आणि स्तुती केल्यानंतर विश्वकर्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि विश्वकर्माला काय ते सगळे हकीकत सांगितले. ऋषीवर, माझ्यावरती मोठं संकट पडलेलं आहे आणि इंद्रदेवतांनी दिलेल्या या शापातून मुक्त होण्यासाठी मला सत्यवती सोबत विवाह करावा लागणार आहे. आणि तो विवाह करून देण्यासाठी राजाने एक आट घातलेली आहे. राजा म्हणतो आहे की एका रात्रीमधून तू ही मिथिला नगरी तांब्याची करून दाखव. आणि विश्वकर्मा, गुरुवर्य, आपल्यामध्ये हे सामर्थ्य आहे आणि कृपा करून आपण ही सगळीच्या सगळी नगरी तांब्याची करून टाका. हो, विश्वामित्र आहेत ते, त्यांच्या सामर्थ्याबद्दल कोण शंका घेणार? आणि एका क्षणार्धामध्ये गुरु विश्वामित्रांनी सगळीच्या सगळी नगरी या ठिकाणी तांब्याची करून टाकली, पितळची करून टाकली. आणि गुरु विश्वामित्रांनी सुलोचनाला सांगितलं, बघ ठीक म्हणजे तू मागितल्याप्रमाणे मी सगळीच्या सगळी नगरी पितळची केलेली आहे. आणि विश्वामित्र त्या ठिकाणी अंतर्धान होऊन निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ झाल्यावर सगळेजण या ठिकाणी बघू लागले. सगळेजण बघतायत तर काय, राज वाड्यापासून ते कुंभाराच्या घरापर्यंत सगळेच्या सगळी नगरी तांब्याची झाली. सगळे लख तांब्याचे महाल. सगळे बघून आश्चर्यचकित झाले. रात्रीतून काय झालं कुणालाच काही कळायला तयार नाही. परंतु राजाला काय आहे ते सगळा वृत्तांत माहित होता. आता राजाने दिलेल्या वचनाप्रमाणे राजकुमारी सत्यवतीचा विवाह आता त्या गाढवासोबत लावून द्यायचा होता. आता महाराजासोबत सत्यवर्मा समोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की आता राजकुमारीचा होकार घ्यावा कसा, म्हणावं काय राजकुमारीला. सगळी नगरी तर तांब्याची झाली. एका रात्रीमधून नगरी तांब्याची झाली. राजाने सांगितल्याप्रमाणे राजाच्या लक्षात आलं की हा साधारण गाढव नाही आहे, कोणता तरी दिव्य देहधारी या ठिकाणी
देव श्रापित होऊन या गाढवाच्या रूपामध्ये येऊन राहिलेला आहे आणि श्रापित असल्यामुळं तो या गाढवाच्या योनीमध्ये आपला श्राप भोगीत आहे. आणि हा गाढव साधारण आहे. राजाच्या लक्षामध्ये सगळं वृत्तांत आला, परंतु राजाने ठरवलं आता करावं काय. आता राजकुमारीचा होकार घ्यावा कसा, काय म्हणावं राजकुमारीला. सत्यवतीला म्हणावं, सत्यवती मी तुझं लग्न गाढवासोबत लावून देणार आहे. काय म्हणाल सत्यवती. राजाला काय करावं काहीच कळायला तयार नाही. महाराणी सोबत राजा चर्चा करत बसले आणि झालेली ही जी सगळी हकीकत आहे महाराणींना सांगितली. सत्यवर्मा म्हणतात, महाराणी मी एका मोठ्या पेचामध्ये अडकलेलो आहे आणि मी एका मोठ्या वचनामध्ये अडकलेलो आहे. त्या दिवशी एके दिवशी दरबारामध्ये कुंभाराला मी राज्य सोडून का जात आहे असं विचारलेलं असताना त्यानं मागे झालेला सगळा वृत्तांत आपल्या पत्नीला सांगितला. आणि अगं प्रश्न आहे मोठा की राजकुमारी सत्यवतीचा होकार लग्नासाठी घ्यायचा कसा. सामर्थ्यवान गाढव आहे आणि या गाढवासोबत आपल्याला तिचं लग्न लावून द्यायचं आहे, तिचा होकार घ्यावा कसा. आपल्या पत्नीसोबत चर्चा केली आणि पत्नी समवेत चर्चा करून दोघांनाही मोठा प्रश्न पडला, आता काय करावं लागलं. दोघांनाही मोठ्या निर्धाराने ठरवलं सत्यवतीला बोलावून घ्यावं आणि जे काही वृत्तांत आहे ते सांगावं. दूताला बोलवून घेतलं. राजकुमारी सत्यवतीला बोलून आणा जावा. दूताने राजाचा महाराजाचा समाचार सत्यवतीच्या महालामध्ये नेऊन पोहोचवला आणि सत्यवती पिताश्रीने आपल्याला बोलवलेलं आहे असं कळाल्याबरोबर सत्यवती या ठिकाणी आपल्या आई वडिलांसमक्ष उपस्थित राहिली. महाराज सत्यवर्मा म्हणतो, मिथिला नगरीचा राजा आपल्या मुलीसमोर हात जोडून उभा आहे. राजकुमारी सत्यवती आज मी जे काही बोलणार आहे ते लक्षपूर्वक आहेत. तुझ्या सर्वांगाचे कान करून ऐक. मी काही बोलणार आहे. एक बाप आपल्या मुलीचं हित कशात आहे एक बाप जाणतो. आपल्या मुलीचं हित आणि अहित जाणणारे आई वडील असतात. आई वडील आपल्या मुलाबाळांचं हित जाणून त्यांच्यासाठी योग्य अयोग्य निवडतात आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण करतात. आज मी एक निर्णय घेतलेला आहे आणि हा जो समग्र वर्तमान आहे तुला मी सांगतो. आणि कृपा करून तू जर मी दिलेल्या या वचनामधून तू जर ते वचन जर पूर्ण केलंस तर अत्यंत मी तुझा या ठिकाणी आभारी असणार आहे. पुत्री, मी तुझ्यासाठी एक वर निवडलेला आहे आणि तुला कदाचित आश्चर्य वाटेल की महाराज हे का बोलत आहेत, परंतु तू लक्ष देऊन ऐक. मी तुझ्यासाठी एक वर निवडलेला आहे आणि कमट नावाचा जो कुंभार आहे त्या कुंभाराचं एक गाढव आहे. त्या गाढवासोबत मी तुझा विवाह लावून द्यायचं ठरवलेला आहे. राजकुमारीने ऐकलं आणि एक क्षणभर दचकली. आपले पिताश्री आपला विवाह गाढवासोबत लावून द्यायचं असं म्हणत आहे. गाढवासोबत विवाह, गाढवासोबत लग्न. नगरीमध्ये जर वृत्तांत पसरला काय म्हणतील नगरवासी, काय मुख दाखवावं या नगरवासियांना. आपले सगळे सोयरे आप्तेष्ट मित्र मंडळी सोबत्या दासदाशा काय म्हणतील की राजकुमारी सत्यवतीनं गाढवासोबत लग्न केलं. आणि एक क्षणभर तिला काय करावं काय बोलावं काहीच लक्षात आलं नाही. आणि तिनं एक गोष्ट लक्षात घेतली, ज्या अर्थी आपल्या पिताश्रींचा निर्णय आहे त्या अर्थी त्यांनी योग्यच निर्णय घेतलेला असतो आणि त्यांच्या निर्णयाला आनंदाने सामोरं जाणं हे मुलगी म्हणून माझं पहिलं कर्तव्य आहे. महाराज
सत्यवतीला सगळा वृत्तांत सांगतात. सत्यवती, हे गाढव साधारण गाढव नसून या गाढवाचं सामर्थ्य एवढं आहे की एका रात्रीमधून या सगळा जो आपला मिथिला नगरी आहे, संपूर्ण नगरी तांब्याची या गाढवानी एका रात्रीमधून बनवलेला आहे. आणि हा कोणता सामान्य गाढव नाही. आणि याच्या समोर जर तुझा विवाह झाला तर तुझ्या आयुष्याचं कृत कल्याण होणार आहे. आणि तू काय कर, मी हा जो तुझ्यासाठी वर निवडलेला आहे, हा जो तुझ्यासाठी मी रिश्ता निवडलेला आहे, याला काय म्हण, तू होकार दे. आणि आपल्या पिताश्रीच्या वचनाबाहेर न जाता पिताश्रींनी आपल्यासाठी घेतलेला निर्णय हाच योग्य निर्णय आहे. आणि आपल्या वडिलांच्या निर्णयाला राजकुमारी सत्यवतीनं होकार दिला. ठीक आहे महाराज, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी गाढवाशी लग्न करायला तयार आहे. राजाने सगळा वृत्तांत राणीला सांगितला. राजकुमारी सत्यवती तयार झाली. कुंभाराला बोलवून घेतलं. आता लग्न लावून द्यायचं तुझं. या सगळ्या नगरीमध्ये जर कळालं, राजाचं काय डोकं फिरलं का काय? आपल्या सुंदर असणाऱ्या या राजकुमारीचा विवाह एका गाढवासोबत लावून दिला. आणि या नगरवासियांना काय तोंड दाखवावं लागेल, काय म्हणावं काय लागेल. आणि हे नगरवासीय ह्या गोष्टी समजतील का? आणि आता आपली अपकीर्ती होईल. सगळ्या या नगरवासियासमोर जर राजकुमारीचा विवाह, सत्यवतीचा विवाह जर त्या गाढवासोबत जर लावला तर सगळे नगरवासीय आपली या ठिकाणी निंदा करतील. राजाने कुंभाराला बोलवलं आणि कुंभाराला निरोप सांगितला, लग्नाची तयारी करा. लग्न राजवाड्यामध्ये होणार नाही, लक्षात घ्या. लग्न होईल एकांत ठिकाणी. आणि त्या ठिकाणी लग्न होऊन मी माझी मुलगी गाढवाला द्यायला तयार झालेलो आहे. आणि मी जी तुला वचन दिलेलं होतं त्या वचनामधून मुक्त व्हायला तयार आहे. राजाची आज्ञा झाली आणि कुंभाराने लग्नाची तयारी केली. आता गाढवाचं लग्न काय कसं करावं मोठा प्रश्न होता आणि विपरीत अशी करणी होती. सगळी लग्नाची तयारी सुरू केली. हळद वाटली, सगळं जे काही लग्नाचं साहित्य, अक्षदा तयार केल्या. आणि संध्याकाळी एकांत ठिकाणी या दोघांचं लग्न लावून द्यायचं असं ठरलं. गाढवाला घेऊन आणला कुंभारानं जाऊन. घेऊन आणून मस्त सुंदर सजावट केली गाढवाची. आता आज लग्न आहे त्याचं म्हणलं काय आनंदाचं वातावरण. त्यांच्यासाठी सोहळाच नवीन होता. आणि त्याच्यामध्ये राजाचा आदेश असा होता की हे लग्न गुप्त एकांतामध्ये करायचं आहे. आणि राजाच्या ठरलेल्या आदेशाप्रमाणे एकांत ठिकाणी संध्याकाळी लग्न लावायचं ठरवल्यामुळं एक दिवस निवडला आणि त्या दिवशी संध्याकाळी दोघांचं लग्न करायचं ठरवलं. आणि ठरलेल्या दिवसाप्रमाणे मध्यरात्रीच्या वेळी संध्याकाळी दुसऱ्या प्रहरामध्ये महाराज सत्यवतीला सजवून सत्यवतीला आणले. सत्यवतीला नवरीचा या ठिकाणी गोंगट घातलेला, सुंदर असा तिचा शृंगार केलेला, अंगाला हळद लावलेली आहे, संपूर्ण सजावट केलेली आहे. लग्नासाठी अक्षदा तयार केल्या, वरदक्षिणा सगळ्या ज्या आपल्या लग्नासारख्या गोष्टी असतात त्या सगळ्या तयार केल्या. आणि मुलीकडचा आहेर घेऊन एकांत ठिकाणी महाराजाची पत्नी आणि सत्यवर्माची जी मुलगी सत्यवती ती घेही एका अनोख्या अशा विवाह सोहळ्याला निघाले. ज्यावेळी त्या एकांत ठिकाणी आले आणि पाहिलं गाढव, त्याचा मालक, मालकी, राजा, राणी आणि राजकुमारी, इकडचे 3 वराडी, इकडचे 2 वराडी आणि तिकडचे 2 वराडी, नवरा नवरी 2 जण होते. आणि अशा प्रकारे विवाह सोहळ्याला सुरुवात झाली. मंत्र म्हणायला तिसरा माणूस नाही हो, ह्यांनीच मंगळाष्टिका सुरू केली.
स्वस्ति स्त्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेवरं रामे रांगण संस्थितं गणपती. सुंदर प्रकारे मंगलाष्टिका सुरू झाल्या. अनोखा असं लग्न चालू आहे. राजकुमारी सत्यवतीच्या हातामध्ये हार देऊन गाढवाच्या समोर तिला थांबवलं आणि मंगलाष्टिका झाल्यानंतर अक्षदा दोघा या वधूवरावरती फेकल्या आणि अक्षदा टाकून विवाह सोहळा संपूर्ण केला. आणि राजकुमारी सत्यवतीनं आपल्या हातामध्ये असलेला हार गाढवाच्या गळ्यामध्ये घातला. विवाह संपन्न झाला आणि महाराजांना त्या गाढवाचे पाय धरले. पाय धरून म्हणतात, हे गाढवा, मी माझी लेक तुला दिलो, आता तू हिचा चांगला सांभाळ कर बाबा, करा सांभाळ. असं म्हणाल्यावर ते गाढव बोलू लागलं. गाढव म्हणाल, राजा, तुझं भाग्य आहे, तुझ्या मुलीचा विवाह माझ्यासोबत झाला. तुझं आणि तुझ्या मुलीचं भाग्य आहे आणि म्हणून तुझा विवाह झाला. गाढवाने बोललं, थाटामाटात सोहळा झाला, परंतु चारच वराडी होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यावर आपली कन्या त्या गाढवाला अर्पण केली आणि कन्यादान केल्यानंतर त्या कुंभाराला सांगितलं, तुम्ही दोघं बी ही नगरी सोडून निघून जावा, इथं या नगरीमध्ये राहू नका. आपल्या वडिलांचा आशीर्वाद सत्यवतीने घेतली, आईचा निरोप घेतला आणि गाढवासोबत आणि जो कुंभाराची पत्नी गाढव सगळ्या समवेत आपल्या आई वडिलांना निरोप देऊन ते दोघही निघाले. आणि जी मिथिला नगरी होती, मिथिला नगरी सोडून बाहेर घनदाट अशा अरण्यामधून संध्याकाळच्या वेळी रस्ता पार करत मजल दर मजल करत अवंती नगरीच्या मार्गाने मार्गक्रमण करीत निघाले. अशा प्रकारे गाढवाचं लग्न आज संपन्न झालं. तो गाढवाची पत्नी आणि गाढवाचा मालक मालकीन अवंती नगरीकडे प्रस्थान करत आहेत. अशा प्रकारे 25वा अध्याय नवनाथ भक्तिसाराचा समाप्त झालेला आहे. गोड अशा कथा आहेत नवनाथ भक्तिसाराच्या, आमच्या धर्मग्रंथाच्या. आणि गाढवाचं लग्न आपण चित्रपट तर पाहिला, परंतु त्याची जी मूळ कथा आहे त्याचप्रमाणे आपल्या या नवनाथ भक्तिसाराच्या अध्यायामध्ये 25व्या अध्यायामध्ये सुरोचनाच्या म्हणजे गाढवाचं या ठिकाणी लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. नवनाथ भक्तिसाराच्या 25व्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की एखाद्याला जर शाप लागलेला असेल तर त्याचा शाप बाधणार नाही, मनुष्य जन्म येईल व सुंदर स्त्री आणि पुत्र मिळेल. या अध्यायाचं मनन पठन केलं असता सुंदर स्त्री आणि पुत्र लाभल, या अध्यायाची अशी फलश्रुती आहे. अशा प्रकारे नवनाथ भक्तिसाराचा 25वा अध्याय समाप्त झालेला आहे. आता अध्याय 26व्या मध्ये हे जे गाढव आहे, गाढवाचा शाप मुक्त होईल का? हे गाढव कुठं गेलं आपल्या पत्नीला घेऊन? आणि ते अवंतिका नगरीकडे निघालेले ते दाम्पत्य अवंतिका नगरीमध्ये पोहोचल्यानंतर पुढे त्यांच्या समवेत का होईल? याला लागलेल्या शापातून हा मुक्त होईल किंवा नाही जाणून घेऊया पुढच्या अध्यायामध्ये. असेच आपले दररोज येणारे अध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या प्रत्येक अध्यायाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्रिप्शन फ्री आहे.
आणि आजचा अध्याय कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि आदेश असं कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा. आजच्या अध्यायाच्या प्रतिक्रिया आपल्या कळवाव्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आदेश.